हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. आपण जेव्हा प्रार्थनेला येतो तेव्हा पहिला विचार करतो की मला प्रभूने स्पर्श करावं, मला आरोग्य द्यावं, माझ्या आजार, माझ्या समस्या, माझी दुःख हे सगळी दूर व्हावे. हे प्रत्येक माणसाला अपेक्षित आहे आणि प्रत्येक मनुष्य तोच विचार करत असतो आणि ह्या दृष्टीने तो मनुष्य प्रार्थनेत येतो. आल्यानंतर तो विचार करतो की माझ्या आजच्या गरजा आहेत, मी देवाच्या हातात देतो आणि प्रार्थनेच्या द्वारे माझ्या सर्व प्रश्न मला प्रभू उत्तर देणार आहे असा विश्वास करतो. तर आपल्याला विश्वासाबरोबर त्याला एक क्रिया लागते. ती क्रिया अशी आहे की मी देवाच्या इच्छेने वागावं ना, देवाने मला जे शिकवलेले ते मुद्दे मला पाळावे. हालेलुया. तर इर्म्या 30:17 तिकडे एक वचन दिलेलं होतं. कारण इर्म्या आपल्याला काही त्या पुस्तकामधून काहीतरी मार्गदर्शन करत आहे. तर जरा वचन घेऊन नंतर आपण त्याच्यावर स्वतःला समजून घ्यायचं की प्रभू मला कशा प्रकारे या जीवनात आरोग्य देणार. कसे ते मी तुला आरोग्य देईल. काय बोललाय? मी तुला आरोग्य देईल. आता तुम्ही विचार करा, आरोग्य देईल म्हटलं म्हणजे तुम्ही बरे झाले, बरोबर? पण तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला आरोग्य मिळेल का? त्याने वचनात काय सांगितलं? मी तुला आरोग्य देईल. आता आरोग्य कसं मिळते ते पहिलं विश्वासाने देवाजवळ राहावं लागते. व तुझ्या जखमा बऱ्या करी. आता काय बोलला? मी तुझ्या जखमा बऱ्या करी. आता ही जखम जी आहे, बरं कधी कधी होत नाही डायबिटीज झाल्यावर, कुष्ठरोग झाल्यावर, बरोबर? त्याला आजारातून सुटकारा नाही. मग ते काय सांगते? मी तुला आरोग्य देईल, पण जी जखम जी असते ती सुद्धा मी बरी करीन. हालेलुया. आता ज्या गोष्टी होशे 6:1 चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, त्यांनी आम्हाला त्यांनी फाडलेला आहे, तोच आम्हाला बरे करील. काय? त्यांनी आम्हाला फाडलं पण तोच ऑपरेशन करील. हालेलुया. आता ज्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या गोष्टीकडे आम्हाला चालायचं आहे किंवा वागायचं आहे, हालेलुया, तर कोणत्या पद्धतीने आम्ही देवाबरोबर राहावं, बरोबर? त्याने काय सांगितलं? मी तुला फाडलेला आहे पण पट्टी बांधील, तुला मी बरं करील. हा, त्यांनीच आम्हाला जखम केलेली आहे. हालेलुया. तुम्हाला कोणीतरी मोजला आहे, तो पट्टी बांधायला जाईल का? हालेलुया. काय सांगते? त्यानेच मला जखम केली, तोच पट्टी. आता परमेश्वर कशा प्रकारे माणसाला जीवनामध्ये एक समाधानिक आणि रोगमुक्त करण्याची तयारी करत असते. त्याच्यानंतर मध्ये 8:2 एक कुष्ठरोगी होता. आणि पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला
त्याच्या पाया पडला. त्याला म्हणाला, प्रभूजी आपली इच्छा असली तर शुद्ध कराव्यास पण समर्थ आहे. प्रभू आपल्याला काय सांगतो हे पहिलं बघायचं. त्याची इच्छा आहे आपलं जीवनात चांगलं. जर योहान 6:44 पित्याची इच्छा आकर्षिली नसते तर तुम्ही आले नसते. म्हणजे तुम्हाला आता बरं व्हायचं आहे तर तुमचा विश्वास आणि देवाची इच्छा परिपूर्ण तुमच्यात झालीच पाहिजे. तेव्हा येशूने हात पुढे केला. तर एखाद्या टायमाला माणूस हात पुढे करतो आणि त्याच्यावर प्रार्थना करतो आणि प्रभू येशूच्या नावाने तू बरा हो, तो बरा होतो. हात त्याला प्रभूचा मिळतो आणि प्रभूच्या हातातून तो त्याला हात आरोग्य देतो. म्हणजे योहान 15:4-7 त्याच्यात तो आहे आणि तो मामध्ये. त्याने त्याला स्पर्श केला व म्हटले, अरे माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. त्या लगेच कुष्ठ गेला, एकदम शुद्ध. अरे कुष्ठरोग शुद्ध होतो ते का? अनेक लोकांच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात. आता आपल्या केंद्रामध्ये 3-4 लोकांना कुष्ठरोग होता, ते बरे झाले पण ते गायब झाले. बरे झाल्यानंतर परत येत नाही. त्याला प्रभूने बरं केलेलं होतं, तो पुन्हा वाटते की मी आता परत या जगात जाईन ना. मी प्रभूच्या विरोध आहे. मी तुम्हाला एक शिक्षण देतो आणि एक आज्ञा पण देतो. देवाने जर बरं केलेलं आहे तर देवाचं काम केलं नाही ना देवाविरुद्ध गेलं तर डायरेक्ट अधोलोकात जातं. बरं झाल्यानंतर 10 लोकांना सांगितलं पाहिजे. आता इकडे जर या पुस्तकात लिहिलं नसतं तर आपल्याला माहिती पडलं असतं का कुष्ठरोग कसे बरे केले ते. राजे दुसरे 5 अध्यायामध्ये तुम्ही बघत असेल, एक नामान 7 वेळा पाण्यामध्ये पुचकळ्या घालायचे. 7 वेळ. आता ही 7 वेळ दिलेली होती त्याला. दुपारची 7 दिवस त्याला वेळ घालावा लागला. हालेलुया. अमुक टायमाला तू यायचं आणि पाण्यामध्ये बुचकळ्या घालायच्या. हालेलुया. अमुक दिवस ये, अमुक वेळा तू काय कर, बुचकळ्या घाल. हालेलुया. 7 वेळा घालायला सांगितलं. अवघड काय नव्हतं सांगितलं. हालेलुया. त्याला राग आलेला होता. शेवटी त्याला झुकायला लागलं. कारण आता बघा फिलिपी 2:10 प्रत्येक माणूस जेवढा देवा विरुद्ध जाऊ दे, देवाशी नफरत करू दे, देवाच्या लोकांच्या विरुद्ध नफरत करू दे, तुम्हाला झुकायला लागेल ते येशूच्या गुडघ्या म्हणजे पायाजवळ. येशूच्या खिळे घातल्यात पण तिकडे तुम्हाला चुंबन घालावं लागेल. गुडघे टेकून नमन करून त्याला वंदन करावं लागेल. कारण जो मनुष्य गुडघे टेकत नाही, जो मनुष्य डोकं जमिनीला लावत नाही, तत्पर त्याची प्रगती होत नाही. तुमच्या पापांची जर तुम्हाला क्षमा व्हायची असेल ना, तुम्ही पापांची कबुली करत आहे ना, मागत आहे, तर पहिलं गुडघे टेकायचे, जमिनीपर्यंत नमन करायचं आणि डोकं जमीन लावायचं. प्रभूचा पाय माझ्या समोर आहे, मी त्यांच्या पुढे झुकतो, प्रभूचा आशीर्वाद मी घेतो. अभिषेक मी स्वतः करतो ते. आणि मी अनेक गोष्टी माझ्या लोकांसाठी जे काही मी प्रार्थना करतो ना, तर त्यांचं बंधनं जी आहेत ती तुटते, हे मी अनुभव. मला स्वभाव पहिल्यापासून आहे तो गुडघे टेकून प्रार्थना करायचा. मी गुडघे टेकून 2 हात उंच करून प्रार्थना करायचा वर बघून. आता तसं करतो आणि गुडघे टेकून येशू ख्रिस्ताच्या पायाला ज्या जखमा झालेल्या आहेत, बरोबर, त्याचे चुंबन नसेल ते अंगूठा आहे ना त्याचं चुंबन नकून ते दृष्टांतामध्ये आणायचं, नजरेत आणायचं की मी प्रभूच्या. बघा तो कसं ते काही लोक बोलतात ना, त्याच्या पायाच्या नखाचे पण तुमची किंमत नाही असं असते. तर ते देव आहे
तर त्या पित्याच्या बापाच्या गोष्टीकडे आपल्याला झुकावं लागते. मग भले किती वाजता तरी असू दे, रात्री अपरात्री. हालेलुया. रात्री किती 2च्या नंतर मला काहीतरी फोन आलेला, काही समस्या होत्या त्याविषयी. मग मी उठलो आणि मग त्याच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं आम्हाला सारखी झोप पण नसते हे कार्याला. हालेलुया. तर मग त्यांना तिथूनच मी फोनवरूनच सांगितलं, हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन, जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आत्मपरीक्षण करून आपल्याला पाळायची. म्हणून योहान 17:6 पासून आहे, जे लोक तू जगातून मला दिले त्याला मी तुझे नाव प्रकट केले, ते तुझे होते तू मला दिले. एका माणसाच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी आणि जर त्याच्या जीवनात चमत्कार किंवा त्याच्या जीवनात चांगलं घडलं तर देवाचे गौरव झाले की खरोखर तुमच्याद्वारे लोकांचं भलं झाले. आपल्या मुखातून अपशब्द वापरतात, नफरत करतात, त्याचं वाईट होऊ दे, याचं वाईट होऊ दे, हे शब्द आम्ही 99% लोक वापरत असतात. पण त्या शब्दात तुम्ही सैतानाकडे सगळं लोकांना पोहोचवता. त्याचं चांगलं होऊ दे, त्याचं भलं होऊ दे, त्याला प्रभूचा आशीर्वाद येऊ दे. परमेश्वराने शाप नाही द्यायला सांगितलं, आशीर्वाद द्यायला सांगितलं. तर आशीर्वाद वेदी आम्हाला सांभाळायचे, त्याच्यातून पवित्र आत्मा घ्यायचं आहे. मग येशूने त्याला म्हटले, पहा, कधी काय सांगितलं, कोणाला नका सांग. ज्या व्यक्तीकडे तुम्ही जातात ना, ते कधी कधी तुम्हाला काही भडकवतात, त्यांना जाणं सांग असं सांगितलं. त्याला प्रमाण पटावे, तुझ्या शुद्धी करता मोशेने नेमलेले. पहिलं मोशेला परमेश्वराने आज्ञा दिलेल्या होत्या, पापाबद्दल काहीतरी अर्पण करायचं. किंवा तू शुद्धीकरण झालाय, तू आता रोगमुक्त झाला तर काहीतरी अर्पण कर देवाला. म्हणून इब्रिकरास 9:11-12 येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पौलाने लिहिलेलं ते पत्र आहे. आणि इब्री लोकांना त्यांनी शिकवलं, मार्गदर्शन केलं, घडवलं, न सांगितलं हे बैलाचे किंवा वासराचे किंवा अनेक गोष्टी काय काय अर्पण करणार. ते अलग अलग अर्पण करणारे जे व्यक्ती होते, ज्यांच्या मनात येते, जे कोणते भक्त होते, ते काय करायचे, त्यांच्या तोंडाला पाणी आला, आज बकरा पाहिजे आणि बकरा कापला, कोंबडा पाहिजे आणि कोंबडा कापला. तो कोंबडा देव नाही खात. कोंबडा खातो कोण? कधी देवाने कधी खाल्लंय का? म्हणून मध्ये 25:31 पासून वचन दिले 46 पर्यंत. प्रभू येशू आला ना तेव्हा काय सांगितलं माहितीये का? तुम्ही गरीब आणि गरजवंत लोक आहेत त्यांना खायला द्या, तुम्ही आपाप बरे होईल. जो माणूस दान धर्म करतो, गोर गरिबांसाठी खायला प्यायला देतो, तो बरा होईल. तो आजारी पडणार नाही ना, कधी त्याला हॉस्पिटलची पायरी किंवा एक गोळी पण लागणार का? तो तिकडे दान पोचवतो, तर ह्याचं दान तिकडे पोचल्यामुळे त्याचा रोग बाहेर काढतो. आज आपल्यामध्ये 99% लोक असे आहेत की ते दान धर्म करत नाही, म्हणून त्यांच्या पायऱ्या डॉक्टरांच्या पायथ्याशी. आणि देवाने त्याला उद्योग दिलाय तो, आणि त्या उद्योगामध्ये त्यांना थोडं समंजसपणा देऊ शकते. मग शेवटी तो कर कुठे भरायचा? तिकडे. त्याच्यानंतर सरकारचा एक कर आहे, सरकारचा कर भरावा लागते. हल्ली आपल्या उत्पन्नाचे 2 गोष्टी द्यायला लागतात, एक देवाला आणि एक सरकारला. आणि ह्यांना दोघांना नाही दिलं तर डॉक्टरला. असं आहे. आपल्या उत्पन्नाचा टॅक्स जो आहे तो द्यावा लागतो. म्हणून तुम्ही आज काही कपडे खरेदी केले, काय केले, तेव्हा तो सरकारला टॅक्स जातो. समजलं? तो टॅक्स आहे.
म्हणून कैसराचं ते कैसराला आणि देवाचं ते देवाला. देवाचा कर स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये राहतात. आपल्याला सुरक्षेसाठी पोलीस असतात, मिलिटरी असते ना, याचा कर तो आपल्याला भरावा लागतो. ते आपल्याला सांभाळतात. हालेलुया. हे सिस्टम आहे आणि हे करणं आपल्याला गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून जर तुम्ही देवाची सेवा करतात किंवा गोरगरिबांना मदत करतात, तुम्हाला टॅक्स नाही लागत. का? तुम्ही चांगलं करता. पण तुम्ही स्वतःचाच विचार करत बसले, तुमचीच प्रॉपर्टी बनवायला लागलं, तर तुम्हाला टॅक्स भरावा लागला. एक सिस्टम आहे ती. म्हणून हर एक व्यक्तीसाठी ना काळजी ठेवावी. हालेलुया. आपल्याला दिलेला एक अधिकार किंवा आपल्याला दिलेला एक प्रेम हे द्या. आपण लोक पैसा कुठे उडवतो माहिती आहे का? पिण्यात, नशात, खाण्यात. त्याच्यातून काय फायदा नाही होत बघ, नशामध्ये तो पैसा वेस्ट जातो. पण जो घोर गरीब गरजवंत असे लोक आहेत, त्यांना जर तुम्ही मदत करत असेल तर तुम्ही आरोग्य मिळणार, पूर्ण आरोग्य. काही आजार येऊ दे ना, तो निघून जातो. आता तुम्ही विचार करा, मला कशात गोल एवढ्या दिवसापासून चालूच आहे, काय मला पाणी पित नाही. एक दिवसामध्ये माझं 1 लिटर पाणी कधी कधी मारामारी होते. जेवेल तेव्हा पाणी पितो, नाश्ता केला तेव्हा पाणी, बाकीच्या टायमाला कुठे बाहेर गेला तर पाणी पित नाही. एवढ्याच गोष्टीमध्ये मी धावतो. घरी असला तर पाणी पितो, नाही तर नाही. कधी कधी गाडी पाणी बाटली ठेवली तरी आठवण नसते. एकदा या आध्यात्मिक भोजनामध्ये मी उतरलो ना, तर मला काही कळत नाही. मग किती प्यास लागू दे, मग तो तसंच करायचं. हालेलुया. एक अनुभव घ्यावे लागतात. कार्य करताना ना अनुभव नेहमी ठेवायचे. पाप नाही ठेवायचं. पाप जेवढं आपण ठेवणार बघा, ते आपलं स्वतःचं नुकसान आहे. त्याच्यानेच त्रास होतो. माणूस आजारी का 99% असतात, त्याच्यात पाप आहे. हालेलुया. म्हणून इर्म्या 29:11 दिले, जे संकल्प आहेत ते हिताचे असतात, चांगल्या कामासाठी असतात. आता माझ्या घशाला त्रास झालाय ना, इथे किती लोकांना घशाला त्रास झालाय, जरा हात वरती करा, मी तुम्हाला सांगतो. हे असं आहे. हे आम्हाला एक संदेश प्राप्त होता. मग आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागलं ना, ते आमचा घसा क्लिअर. कुणाच्या पाठीवरून घाम उतरला. जसं तुम्हाला त्रास होईल ना, तसं मला होईल. त्याने योहान 15:4-7 ना. मग त्यामुळे हळूहळू तुमचे आजार बरे तेव्हा मी करेन. म्हणून मी दवाखान्यात जात नाही. हालेलुया. कारण आपलं पाप आहे ते पहिलं खाली करायचं. दुसरं, लोकांसाठी प्रार्थना करायची. कारण लोकांची जबाबदारी जर माझ्यावर दिलेली आहे, तर माझं कर्तव्य आहे या लोकांसाठी प्रार्थना करणे. मग आता मी तुमच्यासाठी जर प्रार्थना केली तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मिळायला सुरुवात होईल. पण जर मी तुमच्यासाठी प्रार्थनाच केली नाही, तर मला त्यांचे आजार मला लागतात. ते अशासाठी लागणार की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. कारण आम्ही देवामध्ये आहेत, तर आम्हाला आजार येणार नाही. आमच्या चुका जर काय झाले असेल तर आम्हाला काहीतरी होईल. हालेलुया. असं असते. म्हणून प्रार्थना करणं लोकांसाठी. मग प्रभूने हे पवित्र शास्त्र का लिहिलेलं आहे? कोणासाठी लिहिलेलं आहे? आपल्या व्यक्तीसाठी. तर कुष्ठरोगी कसा बरा झाला हे तुम्हाला शिकायचं आहे. आता त्यानंतर योहान 20:29 पासून पुढे मत्ते 20:29 पासून वाच. मत्ते आंधळ्याविषयी लिहिलेलं 2 मी एरियो चाललेला असताना तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे
ते येशूच्या जवळून जात आहे हे ऐकून ते ओरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया कर. वरडून म्हणाले असे ना, तुम्ही नुसते ओरडतील लोकांवर, बरोबर की नाही? हालेलुया. सगळं पटकन काय लोकांना घाबरवतील. ते वरडून म्हणाले ना, काय सांगितलं? दाविदाच्या, कोणाचा पुत्र दाखवला? योसेफाचा आहे का दाविदाचा आहे? कारण त्यांच्या कानावर दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त येणारे सांगितलेलं होतं, आणि त्याच विश्वासाने त्या लोकांनी मन लावलं, आणि त्याच विश्वासाच्या द्वारे देवाने दाविदाच्या द्वारे कार्य केलं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे कार्य केलं. त्यांनी उघेडावे, लोकांनी त्यांना धमकावले, तरी ते अधिकच वरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया कर. अधिकच वरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया कर. काय बोला? हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आम्हावर. येशूने उभे राहून त्याला बोलावून म्हटले, मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे? ते त्यांना म्हणाले, प्रभूजी. आज आपण प्रार्थनेत येतात, आपले डोळे उघडतात का? आपण पण बघायचं. जर अद्यापर्यंत प्रभूमध्ये आपले डोळे बंद जर असतील तर स्वर्ग आपला बंद राहील. तरी काय सिद्ध? आमचे डोळे उघडावे. आता तुला दिसत नाही त्या जगाच्या गोष्टी पाहण्यासाठी तू देवाकडे मागतो की आमचे डोळे उघडा. ज्यांचे डोळे उघडे आहेत, 9:31 मध्ये 39 मध्ये दिलेलं दिसते त्याने आंधळे व्हावे. आम्हाला सगळं चांगलं दिसते, पण कधी आम्ही देवाला धन्यवाद दिलं नाही. आमच्या डोळ्याने आम्ही सगळं वाईट बघितलं. कोणाचं भलं बघवत नाही. पहिलं भलं बघण्यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्यांना खड्डा पाडला, स्तोत्रसे 7:15 मध्ये दे, स्वतः पडेलच त्या खड्ड्यात. कधी पण कोणाचं वाईट विचार, वाईट मनात वाईट योजना आणायच्या नाही. कारण माझ्या मनासारखं कोणत्या गोष्टी जर होत नसेल तर ते विचार आणून माझं जीवनात काही चांगलं होणार नाही. पहिल्यांदा शिक्षण घ्यावं लागतं, आणि त्या शिक्षणाने आम्हाला त्याची जाणीव घ्यावी. जो देवाशी एक बसलेला आहे, देवाचा आशीर्वाद त्याच्याशी बसलेला. कधी कधी आम्हाला कळत नाही, आम्ही कधी कधी त्याचे अनुभव घेत नाही, त्यामुळे आमची जी घडण आहे ती प्रभूमध्ये वाढत नाही. रोग बरे होण्यासाठी पहिलं मन सापवायचं. माझं किती व्यक्तीशी भांडण आहे, किती व्यक्तीशी नफरत आहे, किती लोकांशी कुरकुरपणा केलेला आहे, तो पहिला शोधायचा. आणि जर मी ह्या विषयावर काहीतरी कुरकुर केलेला आहे किंवा करतो, तर समजून आहे की मी आता आजारी आहे. माझ्या भविष्यात कुठेतरी मला मुश्किलता आहे, कारण आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवलं नाही. पहिले त्याचे नियम असतात, ते पहिले पाळायचे. तुम्हाला एक शिकवून देतो, तुम्ही चांगलं करा, दुसरा जर तुमच्या मागे आला नाही ना तर मी गॅरंटी देईन तुम्हाला प्रभूने सांभाळ. बघा, येशू ख्रिस्ताबरोबर शिष्य होते की नाही? प्रभू येशू पण स्वतः चांगलं काम करत होता. शिष्यांच्या द्वारे त्याच्यात सैतान शिरला की नाही शिरला? जर जिवंत देव आहे त्याच्या पाठीमागे लागून त्याचा घात करण्यासाठी प्रयत्न केला तर तुम्ही आणि मी
म्हणून प्रभू येशूने मत्ते 10:17 मध्ये दिले, माणसाच्या बाबतीत सावध राहा. समजलं? जतपर्यंत तुम्ही सावधगिरीने चालले तर तुम्ही जिंकले. नुकसान कोणाजवळ असते माहितीये का? आणि नुकसान का होते? ते माणसाद्वारे होते. कोणापासून? तुमचा माणूस तुमचं भलं बघणार नाही. जर तुमचा माणूस तुम्हाला जर भलं बघत असता ना, तर त्यांनी तुम्हाला पाहिजे त्या वस्तू पुरवल्या असत्या. खाण्यापिण्यापासून मदत, हर दुःखाला सपोर्ट केलं असतं. नाही. हालेलुया. आपलं जीवन आहे ना एक समर्पित करायचं, देवाला समर्पित करायचं. देवाची इच्छा, देवाची योजना, देवाचा मार्ग, देवाचं शिक्षण, देवाचे नियम, हे पहिलं आत्मपरीक्षण करायचं. चांगलं करणाऱ्याला कधी सोडू नये. जो व्यक्ती आपलं चांगलं करते त्याचे हात पहिले मजबूत धरायचे, ते सोडायचे नाही. ते सुटलं तर हात पडले प्यारीला. पेत्राला दाखला दिलाय पाण्यावर चालण्यासाठी, तो बुडला की नाही, पण कोणाचा हात पकडला? शेवटी प्रभूचा. आपल्या जीवनामध्ये हात प्रभूचे पकडल्यात ते पुढे न्या, त्याच्याच मार्गावर चला. छोटा मुलगा बापाचा हात पकडून जोडीला चालतो, मोठा झाला का आई बाबाचा हात सोडून कुठेतरी भटकतो, तो मग दुसरेच हात पकडतो. हालेलुया. हा एक स्वभाव आहे आणि तिथेच तो फसतो. मुलगा असो तो मुलगी असो, तिथेच फसतो आणि भविष्य नंतर त्याला सत्य कळते. लहानाचं मोठं करतो तात्पर्यंत त्याला त्या गोष्टी आठवत नाही की लहानाचं मोठं आम्हाला कसं केलं, काय कष्ट, काय मेहनत लागली असेल. मध्ये 16:26 जगात सर्व गमावला, आत्मा गमावला काय फायदा? जो आत्मा असतो ना तो देवाजवळ असतो. माझं एक शिकवायचं एक पद्धत आहे. आता तुम्हाला प्रभू येशूची जाणीव झाली, ओळख झालेली आहे. जर त्याच्याबरोबर तुम्ही जर टिकलेले असतील तर स्वर्गात जातील, आणि ह्याच्यातून निघून जगाच्या काही गोष्टीमध्ये जातील तर शेवटी नरकात जावं लागेल. कारण एक कुठलं धन पैसा आपल्याला स्वर्ग नेणार नाही. एक गोष्टी लोकांसाठी करा, देवाच्या आज्ञेनुसार चाला, देवाचे नियम पाळायला सुरुवात करा. प्रभू मोठ्या प्रमाणे तुम्हाला सर्व प्रकारे आजारातून, दुःखातून, समस्यातून, संकटातून. तुम्ही गरिबी का आहे? तुम्ही गरिबी अशासाठी आहे की तुम्ही देवाचे नियम पाळत नाही. तुम्ही दुःखी का आहे? तुम्ही देवाचे नियम पाळत नाही. तुमच्या शरीरामध्ये निराशपणा का आहे? कारण भटकावणाऱ्या लोकांबरोबर तुमचा सहवास आहे, तेव्हा तुम्ही सुखी नाही. जो मन तोडतो त्याच्याजवळ कधीच जायचं नाही. मन देवाशी जोडतो त्याच्या पाठीशी जवळ तो तुमचं मन आनंदी ठेवू. येशूचे शिष्य होते, योहान 14:27 मध्ये दिले आणि योहान 14:1 मध्ये दिले. आपल्या प्रत्येकाला शांती पण पाहिजे ना, अस्वस्थ जे जीवन आहे ते बाहेर गेलं पाहिजे. आम्ही कुठे शिकतो, आम्ही कुठे शिकत आहे आणि कुठे कमजोर पडत आहे ते बघ. स्तोत्र सेटमध्ये 73:26 पासून दिले, जे देवापासून दूर होतात ते तो बोलते, माझा ध्येय आणि माझे हृदय खचले तरी परमेश्वर माझ्या जीवाचा आधार आणि वाट आहे. जीवासाठी आधार कोण देतो आणि वाटा कसा मला सांभाळून ठेवतो ते बघा. आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवण दिलेलं आहे. ते आरोग्य कसं मिळेल ते बघायचं, शांती कसं मिळेल ते बघायचं. देवाजवळ असलेल्या माणसाला शांती येते, आरोग्य येते, ज्ञान मिळते, बुद्धी मिळते, अनुभव मिळते, उत्साह मिळते. माणसाचं मन अस्वस्थ बाहेर निघतं. जो देवाशी एक आहे तर देव तुमच्याशी एक आहे. परमेश्वराने तुम्हाला जीवन दिलेलं आहे. हे जीवन दिल्यानंतर परमेश्वराच्या वचनानुसार तुमचं भविष्य एक मजबूत बन. हालेलुया. बघा, कोणाच माणसाला देवाच्या योजना समजता येत नाही. देवाचं मन कोणी ओळखलंय? त्याचा मंत्री कोण आहे? हालेलुया.
सगळ्यांना प्रभू जवळ यायचं आहे. कारण प्रभूने ज्याची घडण केले बघा, प्रभूने ज्याला निवडले बघा, प्रभूने त्याला जीवनामध्ये समाधान देण्याची कृपा दिले बघा, तर तो प्रभू त्याला आशीर्वाद देईल. हर चीज मध्ये प्रार्थना करत राहायचं, हर गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करायची आणि लोकांना प्रभू येशू विषयी सांगा. तुमच्या जीवनात काय घडलेलं चांगलं लोकांना सांगा. कोणाचं कडे काय झाले ते घडलेलं तुम्ही सांगतात ना, त्याविषयी थोडं चांगलं सांगा सुद्धा. सगळ्याशी बघा, एक दुष्ट आत्मा तुमच्यामध्ये कार्य करायला लागला ना तर तुम्हाला सताव होईल, हार्ड टेन्शन येईल, पण त्याच्यातूनच तुम्हाला सावध राहायचं आहे, त्याच्यातून पवित्र आत्मा मिळवायचा आहे. हालेलुया. तर आरोग्य पाहिजे असेल तर पहिलं पाप कबूल करा, मन मोकळं करा, सगळ्याशी चांगलं, बस काहीच बोलायचं नाही. तुम्हाला माहिती आहे याच्याशी भांडणं बोलू नका, बोललं नाही तर भांडणं पण होतं. तुम्ही घडी घडी तुम्ही काहीतरी बोलायला जाणार तर वातावरण बिघडत जाणार. प्रार्थना करायचं आणि सांगायचं, प्रभू तुम्ही आम्हाला बनवलेले आहे, तर आम्हाला तुमच्या इच्छेने आम्हाला वागण्यास कृपेचं दान दे आणि एकमेकांना क्षमा करण्यासाठी ताकद दे. बस झालं का? मग तिथेच आम्ही आरोग्य प्राप्त होतात. अर्ध्या. तर आता आपण छोटेसे प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता, सर्वांना आरोग्य, शांती दे, सामर्थ्य दे. तुझा पवित्र आत्मा दे. तुझ्या मार्गात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व मंदिर काम करतो, सर्व पोलीस लोक मिळतो. प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. डोळे बंद ठेवा. परमेश्वर